मित्रांनो, माझं नाव दिनेश. माझ्या डीजे फिटनेस झोन या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पोलीस भरतीची जाहिरात आली, फॉर्म भरून घेतले आणि त्यानंतर काही कालावधी सुद्धा उलटला. पण मित्रांनो, आपल्याला आता गरज आहे योग्य नियोजनाची आणि योग्य उपयुक्त पुस्तक कोणते आहेत, त्यानंतर ग्राउंडसाठी इव्हेंटसाठी आपल्याला कोणत्या वेळी ग्राउंड करायचं आहे, कसा करायचा आहे, डाएट काय घ्यायचं आहे याचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती करत असताना कोणती उपयुक्त पुस्तकं आहेत आणि कोणती पुस्तकं तुमच्या जवळ असणे गरजेचं आहे, किंवा जो आपला परीक्षेचा कालावधी आहे किंवा 2 ते 3 महिन्याचा जो कालावधी राहिलेला आहे त्यामध्ये आपण कसं नियोजन केलं पाहिजे आणि जी आपल्याकडे पुस्तके आहेत ती कशी वाचली पाहिजेत याचं आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जेव्हा मी पोलीस भरती करत होतो आणि मी कोणती पुस्तकं वाचली, कशी वाचली आणि त्याचा फायदा कसा झाला हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, आता पोलीस भरतीसाठी आपल्याला 100 मार्काचा पेपर असतो. त्या 100 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला 5 भागांमध्ये डिवायडेशन केलेलं असतं. पोलीस भरतीचा सिलेबस जरी ठरवून दिलेला असेल तरी किती मार्काला किती प्रश्न येतील हे काही ठरलेले नसतात आणि ते प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा पॅटर्न असू शकतो. कुठे गणित जास्त विचारला जातो, कुठे बुद्धिमत्ता जास्त विचारली जाते, तर कुठे जीके वर जास्त फोकस केला जातो. पण ओव्हरऑल आपण त्याचं अनालिसिस करून तुम्हाला पुस्तकं उपयुक्त कोणती आहेत किंवा आम्ही जेव्हा वाचत होतो किंवा आम्हाला कुठल्या पुस्तकांचा जास्त फायदा झाला, जेव्हा स्कोर एका जागी येऊन अडकला होता त्याच्यानंतर स्कोर वाढण्यासाठी किंवा ग्रो होण्यासाठी कोणत्या पुस्तकांचा फायदा झाला तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही नवीन असू देत, नवीन सुरुवात केलेली असू देत किंवा जुने असू देत, तुम्हाला ही पुस्तकं वापरणं किंवा ह्या पुस्तकाचं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आपल्याला 5 भागामध्ये डिवायडेशन केलं असतं. त्याच्यामध्ये जीके मध्ये आपला चालू घडामोडी त्याचा दुसरा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपलं गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण असं 5 भागांमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं असतं. तर आपण अगोदर जीकेचं बघणार आहोत मित्रांनो. तर आपल्याकडे कालावधी किती राहिलेला आहे त्याला अनुसरून आणि उपयुक्त पुस्तकं किती आहेत, तर कारण 2024च्या पोलीस भरतीमध्ये जर आपलं नाव लिस्टमध्ये आणायचं असेल, आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला 150 पैकी सरासरी मित्रांनो प्लस मायनस 4-5 होऊ शकतात, सरासरी 130 मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणजे लेखीमध्ये तुम्हाला 90 मार्क घ्यायचे आहेत तर ग्राउंडमध्ये तुम्हाला सरासरी 40 मार्क घ्यायचे आहेत. असं टोटल 130 मार्क घेणं तुम्हाला अनिवार्य आहे, गरजेचं आहे. तेव्हा तुमचं नाव लिस्टला येऊ शकतं किंवा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर पहिला विषय आहे जीके. आता जीकेचा सिलेबस वास्ट आहे मित्रांनो. तसं बघायला गेले तर जीकेचं मार्केटमध्ये अशी हजारो पुस्तकं उपलब्ध आहेत. मग ते तात्याचा ढोकळा झाला, नोबेल प्रकाशन झाला, त्याच्यानंतर सूरज शेख यांचा झाला, तात्या ढोकळा झाला, नोबेल जीके झाला, अशी बरीच पुस्तकं मित्रांनो जीके आहेत. पण आपण पोलीस भरती करतोय मित्रांनो, आपण पोलीस भरती करतोय याचं आपण भान ठेवायचं आहे. ना की आपण कंबाईनची तयारी करतोय, ना आपण राज्यसेवा करतोय, ना आपण युपीएससी करतोय किंवा ना आपण सेंट्रलची एक्झाम देतोय. म्हणून आपण जी एक्झाम देतोय मित्रांनो तो आपण नजरेसमोर ठेवायचा आहे आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस करून आपल्याला कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत हे आपण बघायचं आहे. तेच मी सर्व अनालिसिस करून किंवा जेव्हा मी पोलीस भरती करत होतो आम्ही अनालिसिस केलं, जेव्हा भरती झालो तेव्हा मला आवर्जून सांगावं असं वाटतं किंवा मला कोणत्या पुस्तकांचा फायदा झाला तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर जीके, आता जीके साठी मित्रांनो पोलीस भरतीसाठी तुमच्याकडे सह्याद्री प्रकाशनचा एक ठोकला भेटतो आपल्याला, तो असणे खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये पूर्ण बेसिक दिलेलं असतं. आता मित्रांनो जरी बरीच उपयुक्त पुस्तकं असतील तरी तुमच्याकडे राहिलेला वेळ, कारण एक पुस्तक मित्रांनो एक वेळा वाचण्यापेक्षा 10 पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणून खूप अशी पुस्तक वाचत बसण्यापेक्षा मित्रांनो रिव्हिजन पण आपल्याला करायचे आहे. तोच तुमचा वेळेचं बंधन आहे, वेळ कमी राहिलेला आहे. म्हणून तोच नियोजन लक्षात घेऊन मी तुम्हाला काही पुस्तकं सांगणार आहे आणि ती कशी वाचायची आहेत ते सुद्धा सांगणार आहे. म्हणून पहिला विषय आला जीके. जीके साठी तुमच्याकडे सह्याद्री प्रकाशनचा ठोकला असणं गरजेचं आहे. सह्याद्री प्रकाशन मध्ये मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये त्यांनी ओव्हरऑल तुम्हाला जीकेचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जीके दिलेला आहे, मराठी व्याकरण दिलेलं आहे, गणित दिलेलं आहे, बुद्धिमत्ता दिलेलं आहे. पण ह्या गोष्टी तर करायच्याच आहेत, पण आपल्याला जीकेला पूर्ण
प्रश्न मग ते वन लाईनर असू दे किंवा त्यातला तो डाटा असू दे, तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण वाचायचा आहे मित्रांनो. हा झाला पहिला. जीके साठी पहिलं पुस्तक तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे, तो म्हणजे सह्याद्री प्रकाशनचा. आणि लेटेस्ट पुस्तक घ्यायचं आहे मित्रांनो, लेटेस्ट पुस्तक. नाहीतर कोणाचं तरी आहे माझ्याकडे जुनं आहे असं करू नका मित्रांनो, कारण 1-2 प्रश्न त्याच्यामध्ये अपडेट झाला असतो, तोच आपला 1 मार्कामुळे आपण वेटिंगला राहू शकतो किंवा आपला आयुष्य चेंज होऊ शकतो किंवा आपल्याला परत तीच तयारीला करायला लागू शकते. म्हणून सह्याद्री प्रकाशनचा ठोकला नवीन घ्या, काहीतरी 450 ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल. तर त्याच्यामधलं आपण सह्याद्री प्रकाशन आणि त्याच्यामधलं काय वाचायचं ते बघितलेलं आहे. त्यानंतर जीके साठी तुमच्याकडे दुसरं पुस्तक असणं गरजेचं आहे, तो म्हणजे नोबेल जीके. कधी कधी काय होतं मित्रांनो, जीके मध्ये इतिहास असू दे किंवा भूगोल असू दे किंवा विज्ञान असू दे, याच्यामध्ये तुम्हाला जरा डीपली क्वेश्चन विचारले जातात, तेव्हा तुम्हाला त्या नोबेल जीकेचा फायदा होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे कंबाईनचा असू दे किंवा PSI STI ASO साठी विचारलेले प्रश्न असू दे, ते सुद्धा प्रश्न तुम्हाला दिलेले असतात, त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता तो पुस्तक खूप मोठा आहे, वेळेचा आपल्याकडे अभाव आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे त्यातला काय वाचायचे मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या. ओके, आता मी का सांगतोय, कारण मी जेव्हा पोलीस भरती करत होतो तेव्हा माझा पॅटर्न वेगळा होता आणि मला माझा पॅटर्न वेगळा असल्यामुळे किंवा मी असं नियोजन केल्यामुळे माझा स्कोर चांगला येत होता, बरोबर. त्यामुळे तेच सांगतोय मित्रांनो मला की त्या पुस्तकामधले तुम्हाला फक्त जे वन लाईनर दिलेले आहेत किंवा एखादं चॅप्टर दिलं आहे त्याच्या मागे जे 200-300 काही क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्हाला ओव्हरऑल वाचायचं आहे, डायरेक्ट तोंडपाठच करायचं आहे. बाकी त्यातला तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे आतला जो काही हे आहे ते तुम्हाला वाचायचं नाही काही, फक्त तुम्हाला त्यातले क्वेश्चन आन्सर वाचायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे अजून एक पुस्तक राजेश भारटी सरांचं वन लाईनर आहे, अपडेट पुस्तक घ्यायचं आहे वन लाईनर, जेणेकरून तुमची सह्याद्री प्रकाशन नोबेल हे 2 पुस्तक वाचून झाल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे परीक्षेसाठी एखादा महिना राहील तेव्हा तुम्ही त्याला वारंवार अनालिसिस करू शकता. त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे का जे ओव्हरऑल क्वेश्चन पेपर म्हणजे 2014 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून सुद्धा ज्या क्वेश्चन पेपर झालेले आहेत, जे क्वेश्चन रिपीटेड झालेले आहेत, तेच प्रश्न त्यांनी उचलून त्यामध्ये वन लाईनर मध्ये टाकलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण पुस्तकं न घेता त्याच पुस्तकातून तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. म्हणून जीके साठी तुमच्याकडे सह्याद्री प्रकाशन, त्यानंतर नोबेल आणि तुम्हाला राजेश भारटी असे 3 पुस्तकं असणे गरजेचे आहे. त्यानंतर आला मराठी व्याकरण मित्रांनो. तर मराठी व्याकरण मित्रांनो पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेऊ शकता. जसं जीके मध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकत नाही, कारण सिलेबस वास्ट असतो, काही वाचण्यात येतं काही वाचण्यात येत नाही. त्यामुळे पण मराठी व्याकरण हा असा विषय आहे मित्रांनो की मराठी व्याकरणामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. म्हणून मराठी व्याकरणसाठी मित्रांनो जास्त पुस्तक सांगणार नाही, एकच पुस्तक सांगतोय, तो पुस्तक म्हणजे बालासाहेब शिंदे. पोलीस भरतीसाठी इनफ आहे, कारण जी PSI ची STI ची ASO ची तयारी करतात, ऍटलीस्ट राज्यसेवेची तयारी करतात, ते सुद्धा त्या बाळासाहेब शिंदे यूज करतात. आणि पोलीस भरतीसाठी इनफ झाला, त्याच्या पलीकडे जाऊन कुठलाच पुस्तक वाचायची गरज नाही. कारण मित्रांनो आपण काठीण्य बातमीमध्ये घुसायचं नाही अजिबात, कारण आपला जवळजवळ 90% सिलेबस हा सोपा असतो आणि आपण रेग्युलर जे वाचतो किंवा रेग्युलर आपल्या अभ्यासाला जातो किंवा अभ्यासाला येतो तोच सिलेबस असतो. त्यामुळे तुम्हाला काठीण्य बातमीकडे जायचं नाही अजिबात. ओके, तर मराठी व्याकरणसाठी तुम्हाला बालासाहेब शिंदे हा पुस्तक वाचायचा आहे. आणि जे सह्याद्री प्रकाशन आहे, त्या जो ठोकला आहे सह्याद्री प्रकाशनचा, त्यामध्ये तुम्हाला शब्दार्थ असू दे, म्हणी असू दे, वाक्प्रचार असू दे, ते सुद्धा करायचं आहे. म्हणून जीके साठी आपण जे 3 पुस्तक सांगितले, त्यानंतर आपल्याला मराठी व्याकरणसाठी आपल्याला बालासाहेब शिंदे आणि सह्याद्री प्रकाशनचं ते शब्दार्थ असू दे किंवा मराठी व्याकरण जे रिपीटेड क्वेश्चन आहे ते, बस इनफ, हे सोडून दुसरं काहीच वाचायचं नाही. त्याच्यानंतर राहिला गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सुद्धा तुम्हाला मी 2-2 पुस्तकं सांगणार आहे, 2-2 पुस्तकं सांगणार आहे. कारण गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतात, कारण तुम्ही जास्तीत जास्त जेवढा सराव कराल तेव्हा जेवढे प्रश्न तुमच्या किंवा जेवढे क्वेश्चन तुम्ही सोडवाल, सराव कराल, जेवढे नजरे खालून जातील तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर गणित बघूयात अगोदर. तर गणितसाठी पहिला पुस्तक आहे पंडित राणे यांचा, चैताली प्रकाशनचा पंडित राणे यांचा संपूर्ण गणित हा पुस्तक वाचायचा आहे. तो एकदम सोप्या भाषेमध्ये आहे. तुम्ही जरी अकॅडमिक नसाल, जरी तुम्ही लेक्चर क्लासेस लावले नसतील किंवा लेक्चर अटेंड केले नसतील किंवा तुम्ही पार्ट टाइम कुठेतरी जॉब करताय, त्यानंतर भरती सुद्धा करताय, तर तुम्हाला तो पुस्तक चांगला आहे. त्यामध्ये तुम्ही समजणार आहे, एकदम सोपा आहे आणि बऱ्यापैकी समजते सर्व ते. त्यानंतर गणितसाठी दुसरं पुस्तक आहे सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक गणित म्हणून आहे ते पुस्तक. मग गणितसाठी तुम्हाला पंडित राणे आणि सतीश वसे सरांचं गणित, त्याच्यामध्ये सरावानेच ते आहेत, आता सांगणार काही जास्त नाहीये. तुम्ही जेव्हा ते पुस्तक बघाल त्यानंतर तुम्हाला समजून जाईल.
त्यानंतर आली बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ते सुद्धा साठी आपण 2 पुस्तक सांगणार आहेत. बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला एक अनिल अंकलिक सरांचं पुस्तक भेटतं, ते तुम्ही स्कॉलरशिपची असू दे किंवा जी एक्झाम म्हणजे इतर सरळ सेवा असू दे किंवा एक्झाम साठी जे तयार करतात त्याच्यासाठी एकदम सोपं पद्धतीचं पुस्तक आहे आणि छोटंसं पुस्तक आहे. त्यानंतर त्याच्यासोबतच आपल्याला सतीश सरांचं फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता घ्यायचं आहे. तो पण तुम्हाला काहीतरी 300-350 पर्यंत भेटून जाईल. तो पुस्तक घ्यायचा आहे. ओके, आता तुम्हाला जीकेचं झालं, बुद्धिमत्तेचं झालं, गणितचं झालं आणि मराठी व्याकरणचं झालं. आता राहिला आपला महत्वाचा म्हणजे चालू घडामोडी. तर चालू घडामोडीसाठी आपल्याला 4 ते 5 किंवा 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. अजूनपर्यंत तरी 6 ते 7 असं किंवा 10, 12, 15 असे काही प्रश्न विचारले गेले नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, माझं मित्रांनो नियोजन सांगतो तुम्हाला, मी माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतोय, कारण तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीसाठी. त्याच्यामधले बऱ्यापैकी 3 ते 4 प्रश्न तुमच्या ओळखीचे असतात. म्हणजे या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे, किंवा अर्थमंत्री कोण आहे, किंवा इतर मंत्री कोण आहेत, किंवा इकडे पहिला म्हणजे फुलपाखरांचं गाव कोणतं आहे, किंवा म्हणजे असे प्रश्न विचारले जातात जे बऱ्यापैकी सर्वांना माहित असतात. आणि 1-2 प्रश्न असतात तर ते थोडे डीप मध्ये असतात किंवा ते बऱ्यापैकी सर्वांना माहित नसतात. तर मित्रांनो, त्या 1-2 मार्क पेपर याच्यासाठी रोज रेग्युलरली तुम्ही अर्धा ते 1 तास देणं मला असं वाटतं बेस्ट आहे. कारण आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला ग्राउंड करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा ताळमेळ राखून आपल्याला सर्व करायचं आहे. म्हणून आपण मला असं वाटतंय का आपण रोज चालू घडामोडीला वेळ न देता जेव्हा आपली परीक्षा जवळ येईल, आपली जेव्हा पेपर जवळ येतील तेव्हा एकतर सह्याद्री प्रकाशनचा एक आता चालू घडामोडीचा आता 2 वर्षापासून येतोय, तो चांगला आहे. त्याच्यामधले बऱ्यापैकी प्रश्न येतात. आणि एक लक्षवेध, असे 2 प्रश्न म्हणजे जेव्हा परीक्षा जवळ येईल, जेव्हा तुमचा पेपर जवळ येईल त्याच्या 1 महिना अगोदर तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे. ओके, तर आपण मित्रांनो सविस्तर चर्चा केलेली आहे याच्यावर. परत एकदा रिपीट करतो तुम्हाला मी. जीके साठी तुम्हाला सह्याद्री प्रकाशन, त्याच्यानंतर 1 लाइनर राजेश भराटे सरांचं 1 लाइनर आणि नोबेल जीके. त्याच्यानंतर गणितसाठी पंडित राणे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सतीश सरांचं फास्ट ट्रॅक. बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलगी आणि त्यानंतर आपलं सतीश सरांचं बुद्धिमत्तेचं. ओके, ते झालं. आणि मराठी व्याकरणसाठी राहिलं, तर मराठी व्याकरणसाठी बालाकर शिंदे सरांचं पुस्तक इनफ आहे, त्याच्या सोडून काहीच वाचायचं नाही तुम्हाला. आणि त्यानंतर सह्याद्री प्रकाशन मधला जे आपला जो ग्रामरचा आहे ओव्हरऑल वाचून काढायचा आहे. तर मित्रांनो, तरी पण जर काय राहिला असेल तरी आपण प्रत्येक विषयाचा, मग तो जीकेचा असू दे, गणितचा असू दे, बुद्धी